संसारामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आला असाल तर आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. का म्हणून मला जन्म मिळाला, कोहम कथमिदम जातः, मी कोण आहे, मला जायचं कुठे आहे. जोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत आपलं आचरण, आपलं वागणं, आपला पुढचा भविष्याचा प्रवास हा व्यवस्थित होणार नाही. महाराज म्हणले विचार करावा. आणि विचार करत असताना जेव्हा तुम्हाला कळालं तुमचा जन्म हा इहलोकातून तरण्यासाठी आहे आणि तरण्यासाठी जर असेल तर मग तुम्ही काय करायला पाहिजे. महाराज म्हणले तरा भवसिंधू पार, भवसागर तरायचा आहे. आणि भवसागर तरत असताना विचार केल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जर विचार आलाच तर काही म्हणतील महाराज भवसागर तरणं कठीण आहे, काही म्हणतील सोपं आहे. हो महाराज भवसागर तरायला सांगता तुमचं खरं आहे, परंतु आमचा प्रश्न आहे आम्ही ज्यांच्या संगतीमध्ये राहतो, भोंग्याचा आवाज असं झाला, मॉनिटरचा आवाज वाढवून, आम्ही ज्यांच्या संगतीत राहतो ती बुडणारी मंडळी आहे आणि बुडणाऱ्याच्या संगतीत तरू शकत नाही. आपल्या गावाच्या काठाला नदी आहे, नदीला पूर आहे, पुरामध्ये पोहायला अनेक जण गेलेले आहेत आणि पोहणाऱ्यांमध्ये एक बुडायला लागला आणि बुडायला लागल्याच्या नंतर बातमी कळाली आणि सर्व गाव त्या ठिकाणी पळत पळत गेलं. पुढे पुढे काठावर, नदीमाने कुठे गेले, काठावर गेलं आणि काठावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुडणारा सर्व पाहताय, बुडणारा सर्व पाहतायत आणि सर्वांच्या तोंडातून एकच आवाज आहे, अरे वाचवा, मारा कोणीतरी उडी, मारा कोणीतरी उडी. मारत कोणी, मारा कोणीतरी उडी मारा, कोणीतरी उडी मारा, अशी चर्चा जोरात चालू आहे. एक हाळव्या मनाचा माणूस ज्याला वाटलं अरे नुसतंच बोलतायत, तो मरेल ना बुडेल ना, म्हणून त्यांनी काही विचार केला नाही आणि जशी त्यांनी उडी मारली पाण्यात त्याच्या जवळ गेला. ज्याने उडी मारली त्यालाही पोहता येत नाही. सांगा कोण कोणले बाहेर काढले. अरे जो बुडणारा आहे, ज्याला तरता येत नाही, ज्याला पोहता येत नाही, त्याने उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तो सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संगत बुडणाऱ्याची असेल तर तरण्याची इच्छा येऊ शकत नाही. जिथे बुडण्याची संगत सोबत आली ना तेथे तरण्याचा विचार डोक्यात येत नाही. मग महाराज ज्या संसारामध्ये आम्ही राहतोय ना, आणि ते संसारात राहणारी सर्व लोक बुडणारीच ना, मग त्या बुडणाऱ्यांच्या संगतीत गेल्यावर आमचं तरण्याचा विषय डोक्यात येऊ शकत नाही. मग सांगा तुम्ही तरण्यासाठी आम्ही कोणाची संगत धरायला पाहिजे. महाराज म्हणले धरा संतांची संगती. त्यांच्या संगतीत गेल्यावर काय होणार आहे, त्यांच्या संगतीत गेल्यावर तुमचा फायदा येतच आहे. मुखी नाम अहोरात्री, मुखामध्ये नामचिंतन राहणार आहे. कारण कलियुगामधलं साधन आहे नामचिंतन. इतर साधनाच्या द्वारे कलियुगात तुम्ही तरू शकत नाही, पण नामचिंतन एकमेव साधन आहे, ते सुद्धा सोपं आहे. आणि सोपं असलेल्या साधनाचा स्वीकार तुम्ही केला की तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. महाराज आम्हाला पटलं, खरं आहे, परंतु आमचा प्रश्न आहे ना महाराज, शास्त्र पुराणामध्ये काही आहे का असा एखादा ज्याने नामाचा आश्रय घेतला आणि तो तरला. काय बोलतात, अरे नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. अरे नामाने कोणी तरला नाही असं होऊ शकतं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगावी नवी तो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. तुम्हाला विनवतो सांगा ना तुम्ही, कोणी नाम घेणारा वाया गेला, तो बुडला तरला नाही असं कुठे झालं का. अरे नाम जपता चंद्र मौडी, नामे तरला वाल्या कोणी, नामाने तरला तो. म्हणला पुराणामधलं उदाहरण सांगतोय, भागवतातलं उदाहरण सांगताना सेना महाराज म्हणले आजामिळ नावाचा ब्राह्मण आणि आजामिळ नावाचा ब्राह्मण ब्रह्मकर्म न करता वाम मार्गाला लागल्याच्या नंतर पतनाला जात होता आणि पतनाला जाणारा तो ब्राह्मण तरण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि तरण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर त्याने मुलाचं नाव नारायण त्या ठिकाणी ठेवलं आणि मुलाच्या नावाने तो तरला. अजामिळ पापराशी पार पावेल त्यासी. पाप्यातला पापी आजामिळ जरी असला तरी सुद्धा तो तरतोय. पाप्यातला पापी आजामिळ जरी असला तरी तो तरतोय. ते नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून सेना महाराज म्हणले ना, नका धुरे भरो डोळा, सेना सांगे वेळोवेळा, धरा संतांची संगती, मुखी नाम अहोरात्री. विठाल अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या पुढे मांडला. विस्तृत चिंतनाकडे वळणे अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपलं हे पुण्य पावन असलं श्री क्षेत्र वा, या क्षेत्रामध्ये भगवान गौतम गिरींच्या या
पुण्यतिथीच्या निमित्ताने व धर्मनाथ बीजाच्या निमित्ताने सालाबाधाप्रमाणे या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव, तद्वत संगीतमय नवनाथ कथासार कथा या ठिकाणी चालू आहे. गेली 10 वर्ष मोठ्या आनंदाने हा महोत्सव आपल्या गावात चाललाय. 11व्या वर्षामध्ये पदार्पण करून जवळजवळ आज तर 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची चिंतनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, गौतमगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी महणमणी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे आपल्या गावातील हरिभक्तीपरायण ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा महोत्सव चालला आहे ते समर्थ राम उपासक बाल ब्रह्मचारी श्री भिकड महाराज व त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भागवताचार्य दिनेश महाराज कंचनपूरकर या सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवातील आजची कीर्तनाची सेवा वैकुंठवासी दयाराम दशरथ बागुल यांच्या स्मरणार्थ माझ्या वाटेला आलेली आहे. आपल्या समस्त भजनी मंडळाची बैठक चालली. बैठकीमध्ये चर्चा चालली. चर्चेत नाव पुढे आलं. नाव आल्याच्या नंतर संपर्क झाला आणि संपर्क बोलण्यासाठी गणू पुढे आला, नाही का? संपर्क झाला, बोलणं झालं आणि तारखेची निश्चिती झाली. कीर्तन करण्याचा योग पुन्हा माझ्या वाटेला आला. या ठिकाणी ज्यांच्या श्रीमुखाच्या द्वारा नवनाथ कथासार या ठिकाणी चालू आहे ते हरिभक्तीपरायण गोपालजी महाराज चिमठाणेकर महाराजांच्या मधुर कंठाच्या द्वारा हा कथासार आपण सर्वजण श्रवण करीत आहात. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुढीजन मंडळी, गावातली सर्व भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ, सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गुणीजनांमध्ये जे या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत ते हरिभक्तीपरायण भोजराज महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण निंबा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे संदीप महाराज मालपूरकर तेही या ठिकाणी आहेत. दिनेश महाराज आहेत. आमच्यासोबत आलेले गोकुळ महाराज आहेत. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. नंतर आमचे जिभाऊ मालपूरचे या ठिकाणी राजाराम जिभाऊ ज्यांनी नर्मदा परिक्रमा केल्या, साधनशील जीवन आहे, आमचे जिभाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बालगोपाल टाळकरी 1 2 3 आणि 4च लागतं. चांगली गोष्ट आहे. 4 बाल टाळकरी तरी आहेत आपल्या गावातले. पुढच्या वेळेस पुन्हा 4 वाढले की 8 होतील, पुन्हा 4 वाढले की 12 होतील, 12 झाले की मग झालं का? म्हणजे गावातले टाळकरी असणं गरजेचं आहे आणि आपण ते तयार करतात. चांगली गोष्ट आहे. 4 5 6 वर्षा अगोदरही एक कीर्तन काल्याचं करण्याचा योग माझ्या वाटेला आला, पण त्यावेळेस मंदिर बनलेलं नव्हतं. पण मी सांगू का तुम्हाला, आपल्या पूर्ण धुळे जिल्ह्यात तुम्ही कुठेही जा, वार सारखं नाथांचं मंदिर तुम्हाला कुठेच दिसणार नाही, एवढं शाश्वतीने सांगितलं. कारण जेव्हा मंदिरात प्रवेश केला ना, मी तिथे थांबलो 5 मिनिटं. मला ते दर्शनच त्या ठिकाणी मनाला प्रसन्नता देणार होतं. कारण ज्या ठिकाणी साक्षात्कार असतो, ज्या ठिकाणी स्वयंभूता असते, त्या ठिकाणीच मंदिर गणलं जातं. आणि मंदिर या शब्दाचा अर्थ आहे बरं का, मंदिर शब्दाचा अर्थच असा आहे जिथे हो महात्म्य तर आहे, पण दिव्यताही असायला पाहिजे, रम्यताही त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि भगवान गौतमगिरींच्या या समाधीस्थळी जे सिद्ध स्थान आहे आणि ते स्थान आपल्या गावाला प्राप्त झालं आहे, आपण सर्व भाग्यवान आहोत. आणि गावकरीही तेवढी एकनिष्ठतेने त्या ठिकाणी बाबांची सेवा करतात. सुंदर मंदिर आहे आणि मंदिर बाहेरून जेवढं सुंदर आहे तेवढं आतून पण आहे. पूर्ण नवनाथांचं त्या ठिकाणी दर्शन, सुंदर असं त्या ठिकाणी काचांची केलेली सजावट. आणि ती सजावट पाहिल्यानंतर वृंदावनच्या काच मंदिराची आठवण आली. वृंदावनच्या काच मंदिराची आठवण आली. आणि तसंच काच मंदिर आहे ते रामेश्वरमला, आणि रामेश्वरमला सुद्धा असंच काच मंदिर बनवलं आहे. सुंदर आपण सर्वांनी बनवलं आहे. निश्चितच या गावाची भूमी, या मातीला मी साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर अशी व्यवस्था आहे. आपण सर्व महिला माता, इकडे बालगोपाल, समोर महिला मंडळ, इकडे पुरुष मंडळ आणि समोर पण मंडळी आहे. मला असं वाटतं आज मतदान झालेलं आहे, त्याच्यामुळे सर्व एकत्रित बसले तरी काही वाव ठरणार नव्हतं. मतदानाच्या अगोदर ठीक आहे भाऊ, तो अपक्ष तो पक्ष नाही का, परंतु आता झालेलं आहे, उद्या समजेलच काय आहे ते. विठाल अभंग सैना महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. उपदेश्वर प्रकरणातील अभंग सेवी करता घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमाने सैना महाराज उपदेश करतायत. आणि उपदेश करत असताना जेव्हा संत महात्मे उपदेश करतात ना,
तेव्हा जीवाच्या कल्याणाचा आढावा घेऊन उपदेश करत असतात. मंडळी, ज्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपलं बरं होईल असाच उपदेश आपण ऐकायला पाहिजे. आपल्याला बरं वाटेल यासाठी आपण ऐकूच नाही. आणि संत म्हणले, शोधोनी आले संत हिता अहित जगाचे. जगाचं हित कशामध्ये आहे आणि अहित कशामध्ये हे संतांना माहिती आहे. आणि ज्यांना माहिती आहे ते संत महात्मे जगाच्या ठिकाणी उपदेश करतात. कारण उपदेश म्हणजेच हित आहे आणि हिताचं अवलोकन करून संत महात्मे उपदेश करतायत. कोणीही कोणाला उपदेश करू. आणि विशेष म्हणजे उपदेश करताना पात्रता असायला पाहिजे, लायकी असायला पाहिजे. परमार्थामध्ये पात्रता असेल तर माणसाने परमार्थामध्ये उपदेश करावा. थोडक्यात ज्या गोष्टीसाठी तो व्यक्ती त्या तत्वापर्यंत पोहोचलेला आहे त्या व्यक्तीनेच त्या संबंधाने उपदेश करायला पाहिजे. जर पात्रता नसेल आणि उपदेश केला तर परिणाम होऊ शकत नाही. आणि उपदेश कोणाला करावा? जो त्या गोष्टीसाठी पात्र आहे. अपात्र व्यक्तीला उपदेश करून चालत नाही. नाहीतर क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिरवू नये. क्रोधी अविश्वासी माणसाला उपदेश करून चालत नाही. मग संत महात्मे उपदेश करताना ज्ञानप्रधान जो आहे, कोण? जो ज्ञानप्रधान आहे त्यालाच उपदेश करतायत, इतरांना उपदेश करत नाही महाराज. पशु पशवादिक भोग प्रधान आहेत. पशु पशवादिक भोग प्रधान आहेत आणि मनुष्य हा ज्ञान प्रधान आहे. आणि ज्याला ज्ञान प्रधान म्हणतात ना त्यालाच उपदेश आहे. विढाल विढाल कारण उपदेशाचा परिणाम व्हायला पाहिजे. उपदेशाचा जर परिणाम झालाच नाही तर मग काय हो, कितीही सांगितलं परिणाम होत नाही. एक म्हण आहे ना, गाढवा पुढे वाचली गीता. हा कालचा गोंधळ हा म्हण आहे. म्हणजे सरळ आहे. उपदेश करताना जर अपात्र व्यक्तीला उपदेश केला तो त्याला फायदा नाही. म्हणजे ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला तेल लावायला देणं. ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला तेल देऊन फायद्याचं आहे का? ज्याच्या तोंडात दात नाही त्याला फुटाणे देऊन, ज्याच्या तोंडात दात नाही त्याला फुटाणे देऊन फायद्याचे नाही. म्हणजे पात्रता असलेल्या व्यक्तीला केलेला उपदेश परिणामकारक ठरल्याशिवाय राहत नाही. अन्यथा अपात्र व्यक्तीला तुम्ही कितीही उपदेश करा, परिणाम आता येऊ शकत नाही. परिणाम सहज येण्यासाठी हो साधना आणि पात्रता असणं गरजेचं आहे. विढाल विढाल उपदेशाचा हा सर्वात महत्वाचं सूत्र आहे. पुढे सांगू तुम्हाला. उपदेशामध्ये सांगणारा, ऐकणारा आणि विषय, बर का, या तीन गोष्टी खूप महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. सांगणारा पात्रतेचा असावा, ऐकणारा पात्रतेचा असावा आणि विषय सुद्धा त्या तत्वाचा असावा. जर सांगणारा ऐकणारा चांगला आहे आणि विषय जर चांगला नसेल तर 2 तास वाया जातील ना. बरं ठीक आहे, सांगणारा चांगला आहे, विषयही चांगला आहे, पण ऐकणारा पात्रतेचा नसला तर ते 2 तासही वायाला जातील. बरं ठीक आहे, ऐकणारा सुज्ञ आहे, जाणकार आहे, विषय पण चांगला आहे, पण सांगणारा पांचट आहे. हो, या 3 गोष्टी महत्वाच्या. याला त्रिपुटी म्हणतात उपदेशाची. काय म्हणतात? उपदेशाची त्रिपुटी जर त्या ठिकाणी एकत्रित आली तर उपदेश महत्वाचा आहे किंवा परिणाम ठरू शकतो. अन्यथा सांगून सांगून थकणार, ऐकून ऐकून संपणार, परिणाम काही दिसणार नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबा रे, जर तुम्ही मृत्यू लोकामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलात आणि आल्याच्या नंतर हे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. तुम्ही या गोष्टीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आल्याचा सार्थ काय? ज्ञानोबा म्हणतात ना, शरीराची आगावा जया लागी आलेगा पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. देवाला भजायला सांगतात महाराज, नाही भजलं तर नाही तरी गेला जन्म वाया. ऐका नाही, देवाला भजण्यासाठी सुद्धा पूर्वजन्माची पुण्याईच असायला लागते. नाहीतर काही काही हिरण्यकश्यपूचे भाऊबंद शिल्लक आहे. हिरण्यकश्यप माहिती तुम्हाला? हा, त्याला बी देवनं नाव आवडत नाही तर दुसऱ्याला बी लिहू देत. नाम नावडे देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यप. त्यालाही नाव आवडत नाही देवाचं आणि दुसऱ्याला सुद्धा देवाचं नाव घेऊ देत नाही. तो हिरण्यकश्यप आहे. लोक म्हणतात तो मेला, तो मेला, तो मेला तरी त्याचे भाऊबंद शिल्लक ठेवून गेला. हो, अवस्थाच तशी आहे. एखाने देवाचं भजन करायला लागला, काय करायला लागला, हा तो तर करणार नाही, पण करणाऱ्याला बाकी बोट ठेवल्याशिवाय परंपरा. म्हणले तुमचा जन्म वायाला जाईल, वायाला जाऊ नये म्हणून तुम्ही विचार करावा महाराज. आणि विचार करताना
संत महात्मे म्हणले नुसता विचार करून चालत नाही ना, नुसता विचार करून चालत नाही. ज्या विचाराने परिणाम होईल, ज्या विचाराने परिवर्तन होईल त्या विचाराचा आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि उपदेश करताना पात्रता पाहून संत महात्मे उपदेश करतात. चला, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती भगवंताने गीता सांगितली. काय सांगितली? श्रीमद भगवत गीता. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती श्रीमद भगवत गीता सांगण्यात आली. सांगणारा भगवान कृष्ण आहे मंडळी. ऐका, कोण आहे? आवाज येतोय माझा तुम्हाला? सांगणारा भगवान कृष्ण आहे, ऐकणारा अर्जुन आहे की नाही? अजून दुसरा ऐकणारा माहिती आपल्याला संजय आहे. अजून तिसरा ऐकणारा बोला धृतराष्ट्र आहे की नाही? आणि चौथा ऐकणारा, चौथा महत्वाचा आहे म्हणून चौथ्यापर्यंत पोहोचलो. पहिला ऐकणारा तो आहे धृतराष्ट्र, दुसरा ऐकणारा आहे तो अर्जुन, तिसरा ऐकणारा आहे तो संजय आणि चौथा ऐकणारा आहे हनुमंतरा. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत जो शंकरू. ध्वजस्तंभावरती हनुमंतरा आहे त्या ठिकाणी ऐकायला बसलेले आहेत. सांगणारा कोण आहे? भगवान कृष्ण आहे. ऐकणारे चार आहेत, पण ऐका ना, त्या चार ऐकणाऱ्यांमध्ये चौघांची पात्रता त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला. सांगणारा देव हा श्रेष्ठ आहे. विषय सांगितला जातोय श्रीमद भगवत गीता ही श्रेष्ठ आहे. पण ऐकणारा जो पहिला आहे तो म्हणजे कोण? अर्जुन आहे. कोण आहे? अर्जुन. अर्जुनाला त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. अर्जुना, मन्मना मद भक्तो मद्याजी माम नमस्करू. तू माझा भक्त हो, तू मला नमस्कार कर. अर्जुनाला देवाने सांगितलं. देव म्हणे अर्जुना तू माझं चिंतन करशील ना, बाकी तुला काही करायची गरज नाही. अर्जुन म्हणे तुझं चिंतन मी कसं काय करू? अर्जुनाच्या मनामध्ये नातं आडवा आलं. नातं काय आडवा आलं? नातं. हे नातं जिथे आलं ना, हो ते टिकतच नसतं. अर्जुन म्हणे मी फुई भाऊ, तू माम भाऊ आहे का नाही? तुनापेक्षा मान मोठा असेल आणि मना मान मोठा होशील, मी तुला पाय पडू आहे कशी काय चालेल? या पाय पळा मग मुडी घ्यात बाकी ना पाय पळा हो दोन्ही येईनी भेटणे संध्याकाळी जय रे जय रे कस काही म्हणे काही नाही, पगार ना पाम भराले चालू होता दोघांची गप्पा. हो दोघं येईनी गप्पा मारायला बसण्यात. बरं घर आधी कसं आहे, पोऱ्यान माय मान्य येईल, पौर्णिमा बिचारी गरीब येईल. हो आता उलट होत आहे, ते पौर्णिमालेच जास्त मान लागत. बसल्या गप्पा मारायला जेवण करून गप्पा मारता मारता मग बसल्यात दोन्ही आहे. आता मग बसता बसता दोन्ही गप्पा मारत चालणार. कागद तोडा, तो फॉर्म भरा, ते करत आणि पाय लागना का? गप्पा मारता मारता पाय टच होता. उठण्याला लगेच पाय तुले पाय लागे, अगो पाय पड. ती म्हणे जप ना तू येईनी भेटण्यात रातभर पाय पडा मला राधूपडी करते. नातं माणसाला जगू देत नाही महाराज. हो ती संताप मध्ये आई बी जपली तिला बी जपू. तिला जप लागले उठून पाय पडले. ती म्हणे तू जप आतेचा का एककडे पाय पडलीस काय तार नको. नातं ज्या ठिकाणी आडवा आलं ना त्या ठिकाणी उपदेश परिणाम करू नाही शकत. नातं आडवलं आलं की उपदेश परिणामकारक ठरू शकत नाही. देवाने सांगितलं अर्जुना तू जर नातं पाहत असतील तर उपदेश त्या ठिकाणी परिणामकारक होणार नाही. तुला शिष्य व्हावं लागेल आणि जेव्हा तू शिष्य होशील तेव्हा मी जे सांगेल तुझ्या लक्षात यायला लागेल. लक्षात ठेवा, श्रवण करताना हाच भाव असायला पाहिजे तेव्हा परिणाम दिसतो. हो आपण म्हणतो राजा परीक्षितीने 7 दिवस कथा ऐकली त्याचा उद्धार झाला. मग आम्ही तर भरपूर कथा ऐकल्या पण आमचा उद्धार कसा नाही झाला? कारण आपण परीक्षित झालो नाही. आपण परीक्षित नाही झालो, आपण परीक्षक झालो. परीक्षक काय झालो? परीक्षक. परीक्षक झालो म्हणजे सांगणाऱ्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञान झालं. उद्धार व्हायचा विषय काय? नातं येता का म्हणे. अर्जुन म्हणला देवा काय करायचं? म्हणला मी सांगतो तसं कर, फॉलो मी. आणि मग देवाने सांगायला सुरुवात केली. अर्जुन ऐकतोय. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितवान भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुना काळजी करू नको, जाणार नाही, नित्य आहे, शाश्वत आहे, आत्मतत्व मी सांगतो ना. तू चिंता करू नको, तू माझं चिंतन कर. मन्मना मद भक्तो अनन्यश्चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते. ते अर्जुनाच्या मनात येईना. अर्जुनाने धनुष्य उचललं आणि म्हणलं देवा गांडीवम संस्रते हस्तात त्वचैव परिदह्यते.
हातातलं धनुष्य फेकलं आणि देवाला सांगितलं, देवा मी लढाई करत नाही, मला युद्ध करायचं नाही, सॉरी. देव म्हणे येळापणा करू नको, तो धनुष्य उचल. या धनुष्याने पाय ऐकला दांगडो आहे ना महाराष्ट्र, तुला कळतं का म्हणे धनुष्याची काही लेवल आहे की नाही, काय उचल म्हणला धनुष्य म्हणे. मग अर्जुनाने पटकन धनुष्य उचलला आणि अर्जुनाने धनुष्य उचलल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा मी यांच्याशी युद्ध नाही करू शकत, कारण हे माझे सर्व नातेवाईक आहेत. आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्राण पौत्राण सखिंस्तथा, माझे गुरु, माझे मित्र, माझे वडील, माझे नातेवाईक आहेत, मी यांच्याशी युद्ध करू शकत नाही. देव म्हणला, कोणलेच आपलं म्हणू नको, नाही कुणाचे म्हणजे हा कोणलेच आपलं म्हणू नको. जर तू यांना आपलं म्हणत राहिला त्याचा परिणाम पहा ना, या जास्ले आपलं म्हणत त्या रातले सुरतले सकाळी गुवाहाटीवर निघणार. म्हणून तू जरा सावध हो, कोणी कोणाचं नाहीये, सावध हो. अर्जुनाच्या लक्षात आलं धनुष्यबाण, हा नाही का, उचलला धनुष्य. अर्जुनाने कार्यक्रम सुरू केला. सांगताना जोपर्यंत शिष्यत्व पत्कारला नाही तोपर्यंत परिणाम डोळ्याला दिसला नाही. अधिकारी झाल्याशिवाय परमार्थ कळत नसतो, अधिकारी होणं गरजेचं आहे. पण दुसरा ऐकणारा धृतराष्ट्र होता, ज्याचा अधिकारही नाही आणि परिवर्तनही झालं नाही. पुत्र स्नेही मोहितू, मुलाच्या स्नेहामध्ये एवढा मोहित झाला, त्याला देव कळाला नाही, त्याला धर्म कळाला नाही, नाही का, त्याला नातं कळालं नाही. आणि मी सांगू का, महाभारत जास्त कुठेच घडलं नाही बरं का. महाभारतचा विचार जर केला तर महाभारत फक्त 3 गोष्टीसाठी गडबड झाली. कोणत्या कोणत्या महाराज? जिथे गावाचं, जिथे भावाचं आणि जिथे देवाचं खाल्लं जातं ना, तिथे महाभारत घडल्याशिवाय राहत नाही. कुठे 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 गावाचं, भावाचं आणि देवाचं जिथे खाल्लं गेलं तिथे महाभारत सुरू झालं. आणि त्याचं पुढचं वाक्य सांगतो, जिथे माझं आणि तुझं तिथे महाभारत आहे. विढाला विढाला महाभारताची सुरुवात जी होती तिथंच आहे ना. पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सांग ना, धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती माझे पोरं आणि पांडूचे पोरं काय करीत झाले. कोणाचे पोरं? मालपूर्ण पांडू. माझे पोरं आणि पांडूची पोरं काय करीत झाले. जिथे काका म्हणतो माझं आणि तुझं तिथे रामायण महाभारत सुरू झालं. मामका पांडवा, माझे आणि त्याचे जिथे आलं तिथे महाभारत सुरू. सोपं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा उपदेश करीत झाले धृतराष्ट्राच्या लक्षात आलं नाही, पतन झालं. तिसरा होता संजय. कोण? संजय. कोण? हा, आणि संजयामुळेच महाभारत घडतं. कुठेही बघा, मुंबईचा नाही, संजयामुळेच महाभारत घडतं. संजयच पुढे पुढे बोलत, भट्टाकडे संजय, हो, जडे संजय गुन्हा तडे कार्यक्रम, हो, फक्त त्याला राऊत लावू नका म्हणजे झालं. ऐक ना, संजय बोलला महाराज. संजय म्हटला, सांग संजय, टेल मी नाव, हु इज विनर. सांग सांग म्हटला, कोण जिंकणार आहे. संजय म्हटला, कोण जिंकणार काय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा तिरमतिर मम. जिकडे देव आहे, जिकडे धर्म आहे, जिकडे अर्जुन आहे तिकडे विजय निश्चित आहे. संजयाचं उत्तर मिळालं. धृतराष्ट्र घाबरला, म्हणजे सकाळी समजी जाईल म्हणे कोण निवडाय असे. धृतराष्ट्राला झोप लागे ना. तो म्हणे सकाळी काय वाजले काय नाही म्हणे 8 वाजल्यापासून सुरू होईल. तू ताण लिहू नको, विचार ना, हु इज विनर टेल मी ना. सांग म्हटला कोण जिंकणार आहे. म्हणे जिकडे अर्जुन आहे, जिकडे देव आहे, जिकडे कमळ आहे, आपलं सॉरी जिकडे देव आहे, जिकडे अर्जुन आहे, जिकडे धर्म आहे तिकडे विजय निश्चित आहे. तिकडे विजय निश्चित आहे. आणि विजय सांगितल्याच्या नंतर धृतराष्ट्र आनंदित झाला. धृतराष्ट्र म्हणे, वाव. एवढ्यामध्ये भीष्माचार्याला रात्री गाठण्यात आलं. कोणाला येते तुमच्या लक्षात? महाभारत. भीष्माचार्य, ब्रह्मचारी, गंगापुत्र, वचनी, भीष्म पण भीष्माचार्याकडे गेली. भीष्माचार्याला बोलला दुर्योधन, पितामह आम्ही पाहत आहोत रणांगणावरती तुम्ही आमच्या बाजूने उभे असताना सुद्धा आमच्यावरती पराजयाची सावली येत आहे. दुर्योधनाचा बोल ऐकला.
भीष्माचार्याने विचारलं, काय झालं? म्हणले, पितामहा, आमच्या दृष्टीत असं येत आहे, आपण शरीराने आमच्या बरोबर आहात पण मनाने पांडवांच्या बरोबर आहात. भीष्माचार्य म्हणे, असं होऊ शकत नाही. मी ज्या बाजूला शब्द दिलाय, प्राण जाय पर. भीष्माचार्याने सांगितलं, महाराज, पण दुर्योधन तो दुर्योधन होता. हो, रात्रीच मोजिले, सकाळी नको. आतेच काय बोल. दुर्योधन म्हणला, नाही नाही, शब्द पाहिजे आणि शब्द पाहिजे असं म्हटल्यानंतर भीष्माचार्याने सांगितलं, मी उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार. काय वाक्य मिळालं? उद्या पांडव पृथ्वीवर राहणार नाही. हे पितामहाचं वाक्य कानावर आणलं आणि त्या ठिकाणी आनंदित झाला. जर उद्या पांडव संपले म्हणजे विजय कोणाचा होईल? वा वा, कोणाचा होईल? कौरवांचा होईल. म्हणजे हाच महत्वाचा विषय आहे. रात्री पांडव राहतात का काय? रात्रीच्या पांडवावर ठरेल उद्या कौरव जिंकणार की पांडव जिंकणार. परिणाम ठरला. भीष्माचार्यांचं उत्तर मिळालं. आता भीष्माचार्यांचं उत्तर मिळाल्यानंतर भगवान कृष्णापर्यंत गेलं महाराज. आणि कृष्ण सांगायची गरज आहे का? देवाच्या लक्षात आलं उद्या पांडव संपणार, कारण भीष्माचार्यांचा शब्द आहे. हो, भीष्माचार्यांच्या शब्दाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. देवाने द्रौपदीला बोलवलं. म्हणे, द्रौपदी, म्हणे, काय कुकू पाहिजे का नोटा पाहिजे? काय पाहिजे तुला? म्हणे, सौभाग्यवती राहावा अशी माझी इच्छा आहे, एकही पांडव जाऊ नये. म्हणे, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. म्हणे, काय करू सांग ना कृष्णा. म्हणे, काही करू नको, पदर घे, पदर. काय घे? कोणाला सांगतोय? द्रौपदीला. हो, पदर घेतल्याशिवाय सन्मान नाही बाबा. बघा, द्रौपदीला सांगितलं, पदर एवढा घे की तुझं तोंड दिसता कामा नाही. द्रौपदीने घेतला घुंगट आणि द्रौपदी निघाली भीष्माचार्यांकडे. हो, आणि परंपरा आहे, कोणीही पाया पडायला आलं की ज्येष्ठ आशीर्वाद देतात. सौभाग्यवती द्रौपदी पाया पडायला गेली भीष्माचार्यांच्या. पहाटे कोण जातं पाया पडायला? पण मी सांगू का, मतलब असेल, फायदा असेल तर पहाटे नाही, कवय का सांगतो. पाया पडणं, पाय धुशीने पिली सुद्धा मतलब पाहिजे. काल दिसली रात मध्ये तशीच जप कोल्हे लागलेली, बेटी घ्या तरी पटेल होतात बाकी. आता मतलबाचा विषय. परिणाम असा झाला, जेव्हा भीष्माचार्यांच्या पाया पडायला द्रौपदी पुढे गेली आणि भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती. प्रश्न विचारला वाकल्या वाकल्या, पितामह, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? अरे म्हणले, या जन्मात पाया पडायला तर आशीर्वाद सुद्धा याच जन्माचा आहे. आणि जसा आशीर्वाद मिळाला, पदर बाजूला केला आणि भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी द्रौपदीचं तोंड पाहिलं. अरे, ज्या पांडवांना मरण्यासाठी आपण पण घेतलेला आहे, त्याच पांडवांच्या पत्नीला आपण सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलेला आहे. आता करायचं काय हा प्रश्न आहे. जिथे देव येतो ना महाराज, जिथे देव येतो ना, तिथे पराजय कधी येऊ शकत नाही. फक्त उशीर लागेल, पराजय शक्य नाही. आणि देवाने ठेवलेली कूटनीती ती सक्सेस झाली. आणि परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडले आणि पांडवांचा विजय निश्चित झाला.